घोसाळकर आघाडीवर आहेत। सातत्याने तेजस्वी घोसाळकरांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामधून एक महत्त्वाची अपडेट आहे। गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणे या पिछाडीवर आहेत। महत्त्वाचे अपडेट अजित पवार गटाकडून अर्थात त्यांनी सचिन खरात यांच्याकडे बोट दाखवलेलं होतं, मात्र सचिन खरातांनी निवडणुकीतूनच माघार घेतली आणि त्यानंतर कुठेतरी गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या उमेदवार ठरलेल्या होत्या आणि आता गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणे यांनी नागपुरात भाजपनं अर्धशतक पार केलाय। भाजपची 60 जागांवर आघाडी आपल्याला पाहायला मिळतेय। पुण्यामध्ये भाजपच्या अर्धशतकाकडे वाटचाल सध्या सुरू आहे आणि प्रचंड यश आपल्याला भाजपला हे पाहायला मिळतं सुरुवातीच्या काळांमध्ये। मुंबईतली महत्त्वाची अपडेट आहे, कारण तेजस्वी घोसाळकर यांनी अजूनही आपली आघाडी कायम ठेवली आहे। आपण पुण्याविषयी सुद्धा सागर बोलत होतो। पुण्यामध्ये सर्वाधिक सभा अजित पवार यांनी घेतल्या, मात्र त्याचा कोणताही फायदा अजित पवार यांना मतांमध्ये होताना पाहायला मिळत नाहीये। तर अहिल्यानगरमध्ये भाजपनं खातं उघडलंय। भाजपच्या वर्षा सानप या विजयी झालेल्या आहेत। ठाण्यामध्ये सेनेच्या दीपाली भगत या देखील आघाडीवर आहेत। एकंदरीतच अहिल्यानगरमध्ये भाजपनं विजयाचं खातं उघडल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वर्षा सानप या विजयी झालेल्या आहेत भाजपच्या उमेदवार, त्यामुळे अहिल्यानगरमध्ये भाजपला हा पहिला विजय। ठाण्यामध्ये सेनेच्या दीपाली भगत या देखील आघाडीवर आहे। तर मुंबईमध्ये भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांची आघाडी अजूनही कायम आहे। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या रमाकांत रहाटे या आघाडीवर आहेत। वसई विरारमधून भाजपचे मेहुल शहा आघाडीवर आहेत आणि या सगळ्यामध्ये आता वसई विरारमध्ये खास करून भव्य आणि भाजप संघर्ष असतानाच अजूनही काटेकी टक्कर असं चित्र म्हणावं लागेल। महायुती 59 जागांवर सध्या मुंबईमध्ये आघाडीवर आहे। एक जागा मिळाल्याच्या नंतर ती जब्बल 60 जागांवर पोहोचणार आहे आणि अर्धशतक हे जवळपास भाजपनं मुंबई नागपूर इथे पार केलेलं आहे आणि त्यामुळे पुढे नेमकी ही वाटचाल विजयाच्या दिशेने कशी सुरू राहते हे पाहायचंय। नक्कीच तर 227 पैकी 101 जागांचे कल मुंबईमध्ये हाती आलेले आहेत। ऋतुजा, आपण पाहतोय की भाजप देखील आता स्वबळावर या ठिकाणी अर्धशतकाकडे भाजपची वाटचाल सुरू आहे। तर शिवसेना ठाकरे गट 33 जागांवर आघाडीवर आहे। लातूरमध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। लातूरमध्ये आपण पाहतोय अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। रवींद्र चव्हाण यांनी विलासरावांसंदर्भातलं केलेलं एक वक्तव्य आता भाजपला या ठिकाणी महागात पडणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण लातूरमध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। आणि यानंतर मुंबईतनं सागर अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईमध्ये पहिला विजय झालेला आहे आणि तिथे नेमकी कुणी बाजी मारले हे आपण पाहतो। 183 हा वॉर्ड क्रमांक आहे। वॉर्ड क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या उमेदवारांना विजय प्राप्त केला। मुंबईतला पहिला निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागल्याचं आपण पाहतोय। तर मुंबईतला पहिला निकाल, पहिला कौल हा काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे। काँग्रेसनं मुंबईमध्ये खातं उधळलंय, गुलाल उधळलेला आहे काँग्रेसने। धारावीमधून आशा काळे या विजय झालेल्या आहेत। मुंबईतला पहिला निकाल हा काँग्रेसच्या बाजूने आलाय। 1450 मतांनी आशा काळे या विजय झालेल्या आहेत। धारावीतून काँग्रेसच्या उमेदवार यांनी आघाडी घेतले। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन सध्या 506 मतांनी आघाडीवर आहेत। वॉर्ड क्रमांक 135 मधून भाजपनं नवनाथ बन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं आणि अगदी सुरुवातीपासून नवनाथ बन हे सातत्यानं आघाडीवर आहेत। तर जळगावमध्ये एक महत्त्वाची अपडेट, प्रभाग 13 मध्ये भाजपची आघाडी प्रफुल्ल देवकर आणि नितीन सबके हे विजयी झाले आहेत। कोल्हापुरात सारंगधर देशमुख हे विजयी झालेले आहेत। जळगावात प्रभाग 13 मध्ये भाजपचे 3 उमेदवार सागर विजयी झालेले आहेत। प्रफुल्ल देवकर आणि नितीन सबके हे विजयी झाले आहेत। तिकडे त्या पाठोपाठ कोल्हापुरात सारंगधर देशमुख हे विजयी झालेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपण मुंबईमधली जर आकडेवारी पाहिली तर भाजप 42 ही मुंबईमधली आहे। शिवसेना शिंदे गट 17, शिवसेना ठाकरे गट 33, काँग्रेस 4 आणि म्हणजे मोठा जर भाऊ भाजप ठरलेला आहे मुंबईमध्ये तर त्यांच्या पाठोपाठ कुठेतरी आघाडी घेतली आहे ही ठाकरे बंधूंनी। नक्कीच, आणि दोन्ही राष्ट्रवादीला मात्र मुंबईत अद्याप खातं उघडता आलेलं नाही। ऋतुजा, ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण महायुतीतून बाहेर पडत अजित पवारांनी नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व दिलेलं होतं, मात्र नवाब मलिक यांच्या नेतृत्वावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का, कारण अद्यापही अजित पवार गटाला मुंबईमध्ये खातं उघडता आलेलं नाही, किंबहुना एकाही जागेवर अजित पवार गटाचा उमेदवार आघाडीवर नाही। आणि जे कटुत्व मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं घेतलेलं होतं, कुठेतरी वैर घेतलेलं होतं असंही म्हणायला हरकत नाही, कारण सभांच्या माध्यमातून टीका टिप्पणी ही सुरूच होती।